जावळीच्या मोऱ्यांना चंद्रराव हा किताब होता. त्यांपैकी येसाजीला जावळीच्या गादीवर महाराजांनी बसवला, पण तो पुढे बेईमान झाला. स्वतंत्र राज्य असणारी मोऱ्यांची जावळी महाराजांनी स्वतः अवघड अशा निसणीच्या वाटेनं उतरून ती जिंकून घेतली. जावळीचा हा भाग आजही निर्भीडता राखून आहे. जावळीच्या मोऱ्यांचा साक्षीदार असलेला वाडा मोठ्या संवर्धनाच्या प्रतीक्षेची वाट पाहत आहे. रायगड जिल्ह्यातील महाडपासून वरंधा घाटाकडे जाताना पारमाची वाडी लागते. इथून डावीकडे कमानीपासून शिवथरगड केवळ 6 किलोमीटर आहे. ही वाट कावळा किल्ल्याच्या अगदी जवळून आहे. हा रस्ता थोडा खराब आहे. यापेक्षा महाडपासून पडवी वाकी मार्गे शिवथरगड रस्ता अधिक चांगला आहे. मुंबई पुण्याहून ST सेवा देखील या ठिकाणी आहे. पायथ्यापर्यंत थेट गाडी रस्ता आहे. शिवथरगड म्हणजे समर्थ वास्तवभूमी. इथं दासबोध ग्रंथाची निर्मिती झाली. 1682 पर्यंत समर्थ व शिष्यांचे येथे वास्तव्य होते. राजकारणातही शिवथरचे महत्त्व होते. काही वर्ष अज्ञातवासात राहिलेल्या गडीला आता मोठे धार्मिक महत्त्व मिळाले आहे. श्री सुंदरमठ सेवा समितीचे कामकाज या ठिकाणी असून गडीत समर्थ, कल्याण स्वामी व श्रीराम मूर्ती आहेत. ही गड श्री शंकरदेव यांनी 1930 साली शोधली. पावसाळ्यात इथला सुंदर धबधबा पाहायला नक्की यावं. दुपारी महाप्रसादाची वेळ असते. कुंभे, कसबे व आंबे अशा 3 वस्त्या आहेत. शिवथरगडच्या वरच्या भागात काही अंतर चढून गेल्यावर चेराववाडी आहे. इथून थोडे पुढे रस्त्याने गेल्यावर रस्ता संपतो व उजवीकडे एक मोठी वाट डोंगरावर जाते. ही वाट सोपी आहे. 15-20 मिनिटात ही वाट उंचावर संपते. तिथं भातशेती आहे. या भातशेतीजवळ डोंगर उताराकडे चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे पडके अवशेष आहेत. वाडीची तटबंदी पूर्ण ढासळली असून आतील वाड्याचे जोते मात्र भक्कम रचीव व संपूर्ण गाडलेले आहे. वाडा फार दुर्लक्षित असल्याने आत फिरणे धोकादायक झाले आहे. इथे एक मारुतीचे शिल्प आहे. उजवीकडे सह्याद्रीची अजस्त्र रांग आहे. या ठिकाणावरून कुटेदर घाटवाट वरच्या कुंड गावात जाते. जावळीच्या मोऱ्यांना चंद्रराव हा किताब होता. त्यांपैकी येसाजीला जावळीच्या गादीवर महाराजांनी बसवला, पण तो पुढे बेईमान झाला. स्वतंत्र राज्य असणारी मोऱ्यांची जावळी महाराजांनी स्वतः अवघड अशा निसणीच्या वाटेनं उतरून ती जिंकून घेतली. जावळीचा हा भाग आजही निर्भीडता राखून आहे. जावळीच्या मोऱ्यांचा साक्षीदार असलेला वाडा मोठ्या संवर्धनाच्या प्रतीक्षेची वाट पाहत आहे. या वाड्याची सविस्तर व्हिडिओ बायोमधील लिंकवर पाहू शकता. जावळीच्या खोऱ्यातील पुढील वाडा पाहण्यासाठी आत्ताच फॉलो करा.